आनंदित आहे? सगळेजण आनंदित आहे. कारण काय, कोण सांगेल? कारण काय? मी मागच्या रविवारी तुम्हाला बोललो की माझ्या मोठ्या भावाला घेऊन ये, तो आज इथे हजर आहे, त्यामुळे मी आनंद आहे. हालेलुया. अजून ठीक आहे, अजून कोण आनंदित आहे? ही प्रार्थना मी अजून एक केली होती की प्रभू येशूच्या नावाने सगळ्यांनी आज इथे सामर्थ्याने उभे राहावं, इथे हजर राहावं, उपस्थित राहावं. आज एवढी पब्लिक जमा झाली, त्यामुळे मी देवाचा परत परमेश्वराचा धन्यवाद करतो, म्हणून धन्यवाद करतो. हालेलुया. काय वाटतं सगळ्यांनी? हालेलुया. अजून कोण आनंदित आहे? अजून कारण सांगेल मला? कारण सांगा. कारण आज अजून एक तिसरी गोष्ट सांगतो. आज 5 वर्ष झालेत म्हणून प्रभू येशूच्या कलेशामध्ये आपण हजर आहात, म्हणून ते धन्यवाद करतो. हालेलुया. आज आपल्या कलिशाला, आज आपल्या चर्चला किती वर्ष झाली? 5 वर्ष. हालेलुया. या 5 वर्षामध्ये आपण सगळ्यांनी दिवस बघितले. हालेलुया. परमेश्वराने आपल्याला सांभाळलं, आतापर्यंत आपल्याला या परमेश्वर या मंदिरामध्ये आपल्याला घेऊन आला. हालेलुया. म्हणून आपण परमेश्वराला काय केलं पाहिजे? धन्यवाद दिला पाहिजे. कसा धन्यवाद देणार? कसा धन्यवाद देणार? त्याची आराधना करू, अजून प्रार्थना करून, आणि अजून काय? टाळ्या वाजवून. हालेलुया. तर एक टाळ्या आपण जोरात टाळी वाजवून देवाला काय केलं पाहिजे? धन्यवाद. सगळ्यांनी एकत्र, असं नाही एक नाही, 1 2 3 म्हणणार, सगळ्यांनी एकत्र मोठ्याने हात उंचावून टाळी वाजली पाहिजे. ठीक आहे? 1 2 3. आता ही टाळी कोणासाठी होती? देवासाठी होती. हालेलुया. आता दुसरी टाळी कोणासाठी असणार? कोणासाठी असणार? तुमच्यासाठी. हालेलुया. तुम्ही लोक येत होते की नाही? हालेलुया. आता टाळी कोणासाठी असणार? आपल्यासाठी असणार. तर टाळी कशी वाजली पाहिजे? पहिल्यापेक्षा जोरात. हालेलुया. 1 2 3. धन्यवाद देऊया की परमेश्वराने आपल्या आतापर्यंत सांभाळलं. हालेलुया. आपल्यामध्ये खूप सारे लोक आले, पास्टर पण आले. हालेलुया. जास्त वेळ न घेणार. हालेलुया. तर परमेश्वराने जसं आपल्याला आतापर्यंत सांभाळलं, तसं परमेश्वराने पुढं पण आपल्याला सांभाळावं. हालेलुया. आपण एक छोटंसं वचन बघूया आणि आपण पास्टरांकडे देऊया. हालेलुया. आपण काढूया स्तोत्र संहिता त्याचा 13वा अध्याय आणि 3रं वचन आपल्यामध्ये बघू. भजन संहिता 13वा अध्याय आणि 3रं वचन. कोणाकडे बायबल आहे तो वाचा. 13 मध्ये 3. हे परमेश्वरा, माझ्या देवा, माझ्याकडे पहा, माझे आई, मला मृत्यूनिद्रातून येऊ नये म्हणून माझे डोळे तेजवान कर. आमेन. हालेलुया. 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 सगळ्यांना भेटलं वचन? कोणाला भेटलं नाही? हालेलुया. सगळ्यांना बघा, या 13 वचनामध्ये बघा, 13व्या अध्यायामध्ये 3रं लिहिले, हे परमेश्वरा, माझ्या देवा, माझ्याकडे पहा, मला उत्तर दे. हालेलुया. हालेलुया. हे जो स्तोत्र संहिता कोणी लिहिलंय? दाऊदाने. हालेलुया. तर दावीद कोण होता? राजा होता. हालेलुया. बघा, एक दावीद एक राजा होता, आहे की नाही? हालेलुया. त्याच्या आधी तो कोण होता? मेंढपाळ होता, आहे की नाही? हालेलुया. आणि तो मेंढपाळ असताना तो काय करायचा? वेगवेगळी गाणी बोलायचा, परमेश्वरची आराधना करायचा, आहे की नाही? आता या प्रार्थनेमध्ये तो परमेश्वराकडे प्रार्थना करतोय, आहे की नाही? हालेलुया. तरी त्याच्यामध्ये काय लिहिलंय? हे परमेश्वरा, माझ्या देवा, माझ्याकडे पहा. हालेलुया. आता आपल्याला माहिती, देव आपल्या सगळ्यांना काय करतो? बघतो, आहे की नाही? किती लोकांना वाटतं देव आपल्याला बघत असतो? वाटतं की नाही? हालेलुया. आता हे दाऊदाला पण माहिती की देव आपल्याला बघतोय, आहे की नाही? पण तरी पण तो प्रार्थनाच्या आधी काय म्हणतो? हे माझ्या देवा, माझ्याकडे पहा. आणि काय लिहिलंय? तू मला उत्तर दे. हालेलुया. बघा, तो काय, त्याला माहिती आहे की तो परमेश्वर मला बघतोय, तरी पण तो काय करतो? देवाला अजून एकदा हात मारतो की देव माझ्याकडे बघ, मला माझ्या प्रार्थनेचं काय कर? उत्तर दे. हालेलुया. अशा प्रकारे तो काय करतो? देवाला आपल्याकडे काय करतो? खेचून घेतो. देवाकडे काय करतो? देवाला आपल्याकडे काय करतो? खेचून घेतो. म्हणजे देवाला, देवाची नजर अजून त्याच्यावर पडावी. हालेलुया. म्हणजे तो काय हो? देवाच्या नजरेत यावं.
हालेलुया. काय झालं त्यासाठी तो काय होता त्या देवाला तो खुश करायचा. काय करायचा? खुश करायचा, प्रसन्न करायचा. हालेलुया. म्हणून या 5व्या वर्षामध्ये आपण देवाला काय केलं पाहिजे? प्रसन्न केलं पाहिजे. हालेलुया. आता हे परमेश्वराने काय केलं? आपल्याला 4 वर्ष सांभाळलं आहे की नाही? किती लोकांना सांभाळलं आहे ना? प्रत्येकाला सांभाळलं, प्रत्येकाच्या गरजा पूर्ण केल्या आहे की नाही? प्रत्येकाने देवाने जे जे त्यांना पाहिजे होतं ते दिलं आहे की नाही? आता या 5व्या वर्षामध्ये आपण जात असताना आपण काय केलं पाहिजे? देवाला प्रसन्न केलं पाहिजे. कशा प्रकारे प्रसन्न करणार? स्तुती करून, आराधना करून आणि देवाचं वचन ऐकून, देवाच्या वचनावर चालू होत आहे की नाही? हालेलुया. आता मी गेल्या रविवारी काय सांगितलं आठवतं कोणाला? काय? आपल्या हातामध्ये दिलेलं आहे देवाला. ठीक आहे, आपल्या हातामध्ये यश दिलेलं आहे की नाही? तर किती लोकांनी त्या हातावर प्रार्थना केली? दोघांनी, तिघांनी, चौघांनी. मग तुम्ही कसं देवाला प्रसन्न करणार? देवाचं वचन नाही ऐकत तर? हालेलुया. काय सांगितलं? आपल्या हातावर राहून आपण प्रार्थना केली पाहिजे की देवाने आपल्याला यश दिले. कोणाकडे यश दिलंय? आपल्या हाताकडे. त्या हाताचा वापर आपण यशसाठी, चांगल्या कामासाठी केला पाहिजे की नाही? तर परमेश्वरचं वचन बघा की परमेश्वर जसं दावीदा येशूला आपल्या देवाला खुश करायचा, तसंच या वर्षामध्ये, या प्रार्थनेमध्ये आपण देवाकडे काय केलं पाहिजे? प्रसन्न केलं पाहिजे. कशा प्रकारे प्रसन्न करणार? गीत गाऊन, आनंदाने. जसं मी सांगितलेलं की तुम्ही लोकांनी काय केलं पाहिजे? तयार झाले पाहिजे. किती लोक तयार होऊन आले? तयार होऊन आले ना? कशाला तयार होऊन आले? प्रार्थनेसाठी, देवाला भेटण्यासाठी आहे की नाही? हालेलुया. तर देवाला तुम्ही कसं प्रसन्न करणार? तुमच्या आराधनाद्वारे, तुमच्या तोंडातून निघालेल्या गाण्याद्वारे, वचनाद्वारे, हालेलुयाद्वारे, या सगळ्याद्वारे तुम्ही काय करणार? देवाला काय करणार? प्रसन्न करणार. तर किती लोक तयार आहे देवाला प्रसन्न करायला? हालेलुया. आता बघा, तुमचा मित्र किंवा तुमची बायको किंवा कोणी पण, ठीक आहे, आता तुम्ही एकमेकांना खुश केलं, प्रसन्न केलं, तर तुम्हाला काय करणार? तो व्यक्ती, तो तुमची बायको असो, नवरा, काय जास्त प्रेम करेल. अजून आहे काय? आपल्याला काही ना काहीतरी करणार की नाही? आहे की नाही? तर तसंच जर या सृष्टीचा निर्माण करताय, जो आपल्याला निर्माण करताय, त्याला आपण प्रसन्न केलं तर काय होणार? काय होणार? अजून फक्त सुखात ठेवणार, अजून काय करणार? आहे की नाही? जसं आपण एकमेकांना प्रेम करतो तर आपल्याला प्रेम भेटतं, आनंद भेटतं, खुशी भेटते. तसंच आपण जर देवाला प्रसन्न केलं तर सगळे आशिषे, सगळं समाधान, सगळं शांती परमेश्वर काय करणार? आपल्याला देणार. हालेलुया. आपल्याला जीवनाला तो चालवणार. हालेलुया. आपल्या घरामध्ये तो राहणार. हालेलुया. किती लोकांना वाटतं देव आपल्या घरामध्ये राहिलं पाहिजे? सगळ्यांना वाटतं की नाही? तर सगळ्यात पहिलं काय केलं पाहिजे? देवाला प्रसन्न केलं पाहिजे. जेव्हा देवाला आपण प्रसन्न करणार तेव्हा तो आपल्या घरामध्ये, आपल्या हृदयामध्ये, आपल्या जीवनामध्ये तो राहणार. हालेलुया. तर आता या पुढे परमेश्वरचं वचन आपण ऐकणार आहोत. हालेलुया. देवाची गाणी अजून जर गायली तर गाणार आहोत, तर आपण काय केलं पाहिजे? उत्साहाने ते ऐकलं पाहिजे. हालेलुया. किती जण लोक थकलेत? कोण नाही थकले? हालेलुया. जे लोक जेवण आले ते म्हणते हालेलुया. जेवण आले, जेवण आहे आपल्याला. हालेलुया. घाबरू नका, जेवण आहे. हालेलुया. आपण आनंदाने, उत्साहाने एकदम, जर झोप येत असेल तर आपल्याकडे वॉश बेसिंग आहे, तिथं डोळ्या पाणी मारून येऊ शकता. हालेलुया. एकदम आनंदाने, उत्साहाने आपण देवाचं वचन ऐकणार आहोत, आनंदाने गाणी गाणार आहोत. हालेलुया. जेवढं तुम्ही देवाला प्रसन्न होऊन आनंद करणार, तेवढंच तुमच्याला देव, तुमचा तो आनंद बघून देव काय होणार? प्रसन्न होणार आणि तुम्हाला तो काय करणार? आशीर्वादित करणार. हालेलुया. किती लोक तयार आहेत? सगळे तयार आहेत? आपण देवाला धन्यवाद देऊया. ओके, चला आपण आता दान घेणार आहोत. सगळे आपल्या जागेवर उभे राहूया.